कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला वाटत असेल त्या ताई अशा काय बोलत येतं. कधी नाही अशा बोलले की ताईला काही टेन्शन नाही म्हणून ताई अशा बोलतात का काय, असं काय नाही. एकाशीच बसले होते, सहज वेळ भेटला आहे मला, काम आवरलं माझं सगळं, म्हणून सहज काहीतरी गोष्ट एखादी मनाला लागली म्हणून आपला व्हिडिओ बनवते. आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर भावांनो, माणसावर प्रत्येकावर वेळ प्रसंग येतो. कोणाची नाही कोणाची साथ लागते, आईची, बापाची, भावाची, बहिणीची, प्रत्येकाची कोणाची नाही कोणाची साथ लागते. मनातलं दुःख माणूस कोणापाशी तरी सांगतं, आई असो बहीण असो. पण ते दुःख मनात ठेवणारी व्यक्ती पाहिजे. बहीण जरी असली आणि आई जरी असली, ते आपल्या माणसाचं दुःख आपल्या मनात ठेवलं पाहिजे. आपल्या माणसाचा त्रास, त्याच्या वेदना, त्याची टेन्शन काही असते ते आपल्या मनात ठेवले पाहिजेत. तर मनातली गोष्ट सांगायला जा. कोणाला पण मनातली गोष्ट सांगायला जाऊ नका. आता कसं आहे, फक्त आईवडील आपले आहेत, ना कोणाचे भाऊ, ना कोणाच्या बहिणी, ना कोणाचं नाही. आईवडील, नवरा. नशिबाने नवरा चांगला भेटला तर चांगलीच गोष्ट, त्या बाईचं तकदीर उजडलं. खरं आहे की नाही? काही चुकीचं बोलत असलं तर कमेंटमध्ये सांगा मला. तर आपलं सुख दुःख नाही, हे सगळं आपल्यापाशी ठेवायचं. काही कोणाला सांगून, कोणाला मदत मागून, कोणाला बोलून काही उपयोग नाही. आपल्याला कष्ट करायचं आहे, आपल्याला घर चालवायचं आहे, आपल्याला पुढं जायचं आहे, हे आपणच ठरवायचं. ना कोणाचा सल्ला घेणं, ना कोणाला मनातली गोष्ट सांगणं. कोण नाही हो कोणाचं. हे मुलं जाऊ दे, हे सगळं जे पण कोणी असते ते आपले आसपासचे, दुनियामध्ये ना कोणी कोणाचं नाही. कोणाला आपलं म्हणा, कोणाला जीव लावा. ना मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही, ना कोणाला असं वाईट नाही. पण एक दुनियेची रीत सांगते तुम्हाला. किती कोणासाठी कितीही झटा आणि कितीही अंतःकरणापासून करा, आपला हात जर खाली असेल ना, आपल्या हातात काही नसेल ना, आपण त्यांच्यासाठी जे काय केलेलं सगळं ओळख विसरून जातात लोक. आणि आपण त्यांच्यासाठी झटतो, त्यांच्यासाठी करतो, त्या टायमाला आपल्या जवळचं संपून जातं. आपल्या हातात काहीच राहत नाही आहे. आणि त्यांना कसं वाटतं, आता हिच्यापाशी काहीच नाही, विषय संपला. आपल्याला हे बघणार पण नाही. त्या टायमाला कोणी ओळख देत नाही. आपल्यापाशी आहे तर ओळख देणार. आणि कधी पण करायचं झालं, कमवायचं झालं, स्वतःसाठी पण कुठंतरी ना, की स्वतः कुठंतरी निवाऱ्याला बसतो, की स्वतःसाठी पण कमवा, स्वतःसाठी पण ठेवा. ही मायामोह काही कामाचं नाही. वाटत असेल तुम्हाला ताई अशा का बोलते, पण काही चुकीचं बोलत नाही. जे माझ्या मनाला वाटतं ना ते बोलते. दुसऱ्यासाठीच नेहमी झटू नका, स्वतःकडे पण लक्ष द्या. स्वतःकडे लक्ष देणं शिका, नाही तर सगळं संपून जाईल. लोक कामापुरते वापर करते ना. जोपर्यंत आपल्यापाशी पैसा आहे तोपर्यंत गोड बोलतात. आपल्यापाशी काही नसेल ना, कोणी विचारित नाही, बोलायला सुद्धा मागत नाहीत. अशी लोकांची रीत आहे. हे सगळं साईडला ठेवायची, मायामोह, स्वतःसाठी जगायला शिकायचं. पण तसं होत नाही. पहिल्यापासून आपण जीव लावलेला असतो, आपलं मानलेलं असतं. मग कोणी असो, घरातली व्यक्ती असो या बाहेरची व्यक्ती असो, ते विसरले जात नाही. आणि जे विसरतात ना, त्यांना घेणं देणं पण नसतं. आता खाल्लं ना आता बाजूला झाले. पण जे मर्जीचे आहेत, इमानदारीचे आहेत, त्यांच्या मनामध्ये तसेच गोष्टी राहतात. अरे आपण ह्या टायमाला ह्या व्यक्तीसाठी एवढं केलं होतं, आणि आज आपण रस्त्याने चाललो तर ती व्यक्ती रस्त्यात आपल्याला भेटली तर आपल्याला बोलायला मागत नाही. ह्या गोष्टी मनाला लागतात. इज्जत आणि इमानदार माणसाच्या मनाला लागतात ह्या गोष्टी. पण जाऊ द्या, सगळं सोडून द्यायचं. आता जे काही केलं ते केलं, भूतकाळ होता तो. आता इथून पुढं काय करायचं ते आपण ठरवायचं. कोणासाठी किती करायचं आणि कोणासाठी किती झटायचं हे आपण ठरवायचं. थोडासा विचार करा की मी काय बोलते तुम्हाला. ते लोक लय हुशार आहेत, आपण तिथंच आहेत येडे. याची माणुसकी, ते माणुसकी, हे माझं नातं, ते माझं नातं. कोणचं कोणाचं नातं नाही आहे. मी तर म्हणते कसलंच नातं नाही आहे. जे आहे ते बरं आहे. काही कोणावर विश्वास ठेवून, कोणावर आपलं मानून
काही कामाचं नाही आहे हे. राग नका येऊ देऊ अशी का बोलते ती, पण एक असंच वाटलं मनाला, पण व्हिडिओ बनवला.